नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय, ज्याच्यामध्ये मुलांच्या हाती आता सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाचा फोटो सापडलाय. आणि म्हणजे मुलांना एक गोष्ट कळली आहे की सारंग आणि सावली हे आपले आई वडील आहेत आणि आपण सख्खे भावंड आहोत. हे सगळं सत्य समोर येताच मुलांनी आता जाऊन जगन्नाथांना विचारलंय की हे सगळं काय आहे, आमच्यापासून एवढं सगळं का लपून ठेवलं. आणि मंडळी आता मात्र जगन्नाथकडे सांगण्या वाचून कोणताही पर्याय नसतो आणि जगन्नाथनी मुलांना आता झालेली सगळी स्टोरी सांगितली आहे. कशा पद्धतीने सावळीचं आणि सारंगचं लग्न झालं होतं, काय काय घडलं, सगळं सगळं सांगितलं आहे. आणि मंडळी त्यानंतर ज्या भयानक सत्याचा उलगडा झाला आहे त्याच्यामध्ये सारंग आणि सावली ही दोघं जणं आपले आई वडील आहेत आणि आपली सख्खी भावंड आहेत, हे सगळं सगळं काही समोर आलं आहे. हे मंडळी एवढंच नाही आहे, तर आता जगन्नाथनी सावलीला आणि तिलोत्तमाला ह्या सगळ्या मागचा खरा सूत्रधार हा राजकुमार आणि भैरवी आहे हे सुद्धा सांगितलं आहे. आणि ज्या क्षणी आता तिलोत्तमाला कळतं की या सगळ्यामागे राजकुमार होता, तेव्हा मात्र तिलोत्तमाने सावलीला सून म्हणून स्वीकारले आणि तिच्या विठुरायाला सुद्धा आता तिच्या किचनमध्ये ज्या ठिकाणी सावलीने ठेवलं होतं त्या ठिकाणी पुन्हा ठेवून पुन्हा त्याचं जागा दिली आहे आणि दोन्ही नातवंडांना स्वतःची नातवंड म्हणून स्वीकारलंय. आता हे सगळं नेमकं कसं घडलंय, काय घडलंय आणि ओवीला आणि अवीरला तो फोटो मिळावा यासाठी आता ह्या बबलूने अमृताने आणि सुशिलाने तिघांनी हा मोठा प्लॅन केलेला असतो की मुलांना हे जर फोटो सापडले तर मुलं प्रश्न विचारणार, हट्ट करणार आणि सगळं सत्य काय आहे ते आता मुलांना सांगावंच लागणार. आणि त्यांचा हा सगळा प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालाय. आता नेमकं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता सावली ओवीची समजूत घालत असते की बाळा, आता आमचं काम झालं, तुझे बाबा शुद्धीवर आले तर आम्हाला तर घरी जावं लागेल, आम्ही तर राहून कसं चालेल. पण आपल्याकडे एक आयडिया आहे बघ, तू तुझ्या बाबाला आमच्या घरी येऊ शकतेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघ, आता आम्ही कसे तुझ्या घरी राहायला आलो तशी तू पण आमच्या घरी राहायला येऊ शकतेस. आणि हो, तू जर आमच्या घरी कायमची राहायला आलीस ना तर मला आणि अबीरला खूप आवडणार आहे. आता रडू नकोस बरं, तुला जेव्हा माझी आठवण येईल ना तेव्हा सावली टीचरकडे लगेच निघून यायचं. तर आता ओवी म्हणते की सावली टीचर, मला अबीसोबत आणि तुझ्यासोबत ह्या घरात जेवढे क्षण घालवले ना ते सगळे आठवतात आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मला इथे हव्यात. पण आता सावली म्हणते की ओवी, मी तेच म्हणते ना, तुला माझी आणि अबीरची आठवण आली की तू आमच्याकडे राहायला ये, आपण तिकडे पण खूप छान धमाल करू, एन्जॉय करू. आणि आता अबीर म्हणतो की आई, मला पण ओवीला सोडून जावं असं नाही वाटायचं आहे गं. पण हो, आई म्हणते तसं ओवी, तू आमच्या घरी येऊ शकतेस, अगदी कायमची राहायला आलीस तर मला खूप आवडेल. आणि ह्यांचं हे सगळं बोलणं सुरू असताना तिथे आता आली आहे ती अमृता. अमृता म्हणते कसल्या गोष्टी चालल्यात, जाण्याच्या गोष्टी चालल्यात का. पण हो, एवढ्या लवकर आत्ता लगेच कोणी कुठे जाणार नाही आहे. त्यावर सावली म्हणते की अमृता वहिनी असं काय करताय, माझी बॅग वगैरे सगळं पॅकिंग झालं आहे आणि बाबासुद्धा आता निघालेत, आम्ही आता बाबांसोबत जाणार आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांचा निरोप घेतोय ना. आणि बघा ओवी कशी रडत बसली आहे. अमृता म्हणते हो हो, पण सावली टीचर काही एवढ्यात जाणार नाही आहेत, तेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आली आहे. सावली म्हणते म्हणजे. त्यावर सावली म्हणते की आत्ता तू लगेच जाणार नाही आहेस, तुला आमच्या सगळ्यांसाठी छान असा स्वयंपाक करायचा आहे आणि ते झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र छान जेवण करायचं आहे आणि मग निघायचं आहे. सावली म्हणते की हो, मलाही आवडलं असतं, पण एक काम करा ना, त्यापेक्षा तुम्ही सगळेजण माझ्या घरी या, मी तुम्हाला सगळ्यांना रोज काहीतरी नवीन चमचमीत खायला करून घालेन. आता इथे अमृता म्हणते अगं तसं नाही आहे गं, सारंग शुद्धीवर आला ना तर त्याने सगळ्यात पहिली मोठी गोष्ट म्हणजे त्याने जगन्नाथला सांगितलं की मला सावलीच्या हातचं खायचं आहे. आणि हो, जगन्नाथने सुद्धा ह्या सगळ्याला परवानगी दिली आहे आणि त्याच्यामुळे सावली आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा आहे. आणि हे बघ, सारंग शुद्धीवर आल्यानंतर त्याने सगळ्यात पहिली गोष्ट तुझ्या हातचं जेवण मागितलं आहे गं, आणि तू नाही म्हणणार आहेस का. तर मंडळी आता सावलीला सुद्धा वाटतं, पण म्हणते की तिलोत्तमा मॅडम त्यांना नाही आवडणार, त्यांना मी आधीच इथे नकोशी झाली आहे. तर आता इथे अमृता म्हणते की त्याची काळजी तू नको करूस, ते सगळं जगन्नाथजी आणि सारंग मॅनेज करणार आहेत, सो तू चल पहिलं, आणि सारंगसाठीच खूप छान असं जेवण करायचं. तर मंडळी ही गोष्ट ऐकल्यानंतर पोरं खूप आनंदी झालेली असतात आणि तिकडे आता उड्या मारत नाचायला सुरुवात करतात. तर मंडळी इकडे दाखवले की सारंग आणि जगन्नाथ दोघं सुद्धा बसले आहेत आणि सारंग म्हणत असतो की जगन्नाथजी, मला कळतच नाही आहे की मी माझ्या बाबतीत एवढा मोठा अपघात घडला, मी कोमात गेलो आणि मी आता जेव्हा अचानक शुद्धीवर आलो आहे, म्हणजे बघा ना, मला कोमात असताना काही आठवत नाही आहे, माझ्या आजूबाजूला कोणी होतं, माझ्यासोबत काय घडतंय, काही आठवत नाही आहे. पण काल असं अचानक मी धाडकन उठून बसलो आणि सगळं कसं एकदम पहिल्यासारखं लख्ख, म्हणजे माझ्यात काही त्राण नव्हते, शक्ती नव्हती
अचानक माझ्यात एवढी शक्ती आली कुठून? हा असा कसला चमत्कार घडला? एवढी ताकद माझ्यात अचानक आली कुठून? तेवढ्यात ते म्हणतात की हे सगळं काही मेडिसिन आणि डॉक्टरांच्या कृपेमुळे नाही झालंय. या सगळ्यामध्ये सगळ्यांचे खूप कष्ट आहेत. सावली, जेव्हापासून तू बेडवर होतास तेव्हापासून तुझ्या कडेला आहे. तुझी कंटिन्यू सेवा करते. तुला माहिती आहे का, बेशुद्ध अवस्थेत तू कोणाच्या हातून काहीच खाल्लं नाहीयेस, फक्त सावलीच्या हातूनच खात होतास. त्याच्यानंतर तू पुन्हा कोमात गेलास, पुन्हा हे सगळं झालं. ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे. पण तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये सावलीने स्वतः तुझी खूप काळजी घेतली. बघ ना, एकीकडे तू होतास, एकीकडे तुझ्या आई सतत टोमणे मारत होती, एकीकडे हे मुलांच्या काहीतरी करामती सुरू होत्या, तिची अगदी तारेवरची कसरत चालू होती. पण सगळ्या गोष्टी तिने अगदी वेळेवर मॅनेज केल्या, कुठलंही स्वतःला त्रास करून न घेता. आणि तुला अजून माहिती आहे का, तू असं म्हणतोस ना की एवढी अचानक ताकद आली कुठून आणि एवढं सगळं, ही सगळी विठुरायाची कृपा. तुझ्या दोन्ही मुलांना जेव्हा कळलं ना की तुझी अशी कंडिशन आहे, तेव्हा तिघं पंढरपूरला दोघं पण गेले होते, अगदी पायी चालत निघाले होते आणि तुझ्यासाठी एवढं कडक व्रत केलं, त्याचीही सगळी कृपा आहे. आणि आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असते ना, तेवढ्यात आता हा व्यंकटेश आणि बबलू आलाय. आणि बबलू आणि व्यंकटेश म्हणतात की काय मुलांची कृपा, पण मुलं आहेत कुठे? मुलं घरी आली? तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतात की मुलं केव्हाच घरी आलेत, तुम्हाला सापडली नाही ना? वाटलंच होतं तुम्हाला सापडणार नाही आहेत. तेव्हा आता सारंगला तिथे बसलेला बघून आहे ना, ह्या दोघांना आणखीन मोठा धक्का बसला की सारंग तू. तेवढ्यात आता बोलू जातो, तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की तू कधी शुद्धीवर आला, आम्हाला काही माहीतच नाही आणि ह्या जगन्नाथजींनी सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाही. तेवढ्यात तो म्हणतो की हो हो, मी तुम्हाला सगळं सांगतो. मुलंसुद्धा आली आणि मुलांच्या ह्या मुलांच्या कृपेमुळं आणि विठुरायाच्या कृपेमुळं आज मी ते शुद्धीवर आलो आहे. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की खरंच मुलांनी तर आम्हाला चकवा दिला, आम्हाला भेटलेच नाही. पण सारंग खरं सांगू का, खरंच विठुरायाच्या कृपेने आणि मुलांच्या ह्या सेवेमुळंच तू आज खूप छान ठणठणीत झालायस. कुठे गेलीत कुठे ती आगाव कार्टी, जरा बघू ते त्यांना कुठे गेले ती. म्हणजे आम्हाला त्यांनी फसवलं, आम्ही त्यांना तिकडे पंढरपुराला शोधायला गेलो, अख्खा पंढरपूर पाळता घातला आणि ते गपचूप कार्टे इकडे आलेत का? कुठे गेलेत ते बरं? तेवढा जगन्नाथ म्हणतात काय ना, भले तुम्ही तुमच्या आसपास जरी ती पोरं भेटली असतीत किंवा तुम्हाला सापडली असती ना, तरी तुला चकवा देऊन ती गेली असती, तुला भेटलीच नसती. त्यावर आता म्हणतो की हो, ती पण गोष्ट खरंच आहे. आता हा म्हणतो की थांब, बराच वेळ भेटलीच नाहीत ना, आणि मला त्यांना थोडंसं खडसावून विचारायचं आहे, आम्हाला आमच्या हातावर तुरी दिली का, असं म्हणून आता तिथून तो निघून जातो. पण व्यंकटेश आहे ना, आता तो तिथे बसलाय. आता मंडळी ह्या दोघांचं पुन्हा असं बोलणं सुरू झालं असतं आणि व्यंकटेश म्हणतात की खरंच, पण ही मुलं पंढरपूरला गेली, खूप धन्य आहे. म्हणजे एवढं लांब ते पंढरपूर आणि तिकडे जायची हिंमत दाखवली, खरं त्यासाठी ना खूप मोठी हिंमत लागते. त्यावर जगन्नाथ म्हणतात की हो, दोन्ही पोरांचा सारंगवर जीवच तेवढा आहे आणि त्यासाठी ही पोरं काहीही करायला करू शकतात आणि आता ते त्यांनी करून दाखवलंच आहे. त्यावर व्यंकटेश म्हणतात की हो हो, पोरांचं काही सांगता येत नाही आहे. तर मंडळी आता इकडे अमृता आणि ही सुशिला ह्या दोघींचं जेवणाच्या बेतविषयी सुरू असतं, बोलणं सुरू असतं. आणि तेवढ्यात आता बबलू येतो आणि बबलूला बघून ही अमृता म्हणते की तुम्ही आलात? त्या म्हणते की हो आलो. काय ती वात्रट पोरं कुठे गेली, कुठं आम्हाला चकवा दिला, आम्हाला फसवलं, आता तर मी त्यांना ना सोडतच नसतो. आहेत कुठे सांग बरं ती दोन्ही पण कार्टी. तेवढ्यात आता अमृता म्हणते त्यांच्या रूममध्ये आहेत ते आणि बबलू तिथे जाणार असतो. तेवढ्यात अमृता म्हणते की अरे बबलू बबलू ऐक तर, मी काय म्हणते की आज आहे ना सावलीच्या हातचं जेवण खाणार आहोत आपण सगळे. सावली सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते, अगदी गोडाधोडाचं, त्याच्यामुळे पोटात जागा ठेव बरं का. तेवढ्यात आता हा म्हणतो की काय सावली वहिनी जेवण बनवणार आहे? म्हणजे तर काय, मी आता तर एकदम एकदम असं वरपणार आहे बरं का. आणि मंडळी हा बबलू आता तिथून पुन्हा निघून जात असतो. अमृता म्हणते थांब ना बबलू, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आता हा म्हणतो की वहिनी आजकाल तुम्ही ना जास्तच बोलायला लागलेत. अमृता म्हणते बबलू, त्यावर बोलतो की हा बोला बोला ना, काय बोलायचं आहे? तेव्हा ते म्हणते की हे बघ, सारंगसुद्धा शुद्धीवर आला आहे आणि सावलीसुद्धा घरातून निघून चालली आहे, पण मला ना ते बरं वाटत नाही आहे. अजूनही असं वाटतं की सावलीने ते राहायला हवं. पण आता त्यावर ही सुशीला म्हणत असते की हो ना, सारंग शुद्धीवर आलेत, सगळं आता नीट चाललंय, पण माझ्या डोक्यावरची टांगती तलवार अजून तशीच आहे. म्हणजे सावलीसमोर मला अजूनही सारंगची बायको असल्याचं नाटक करायला लागतंय. मला अजून खूप टेन्शन आलं की कसं कळणार ना, जोपर्यंत सावली इथे आहे तोपर्यंत हे सगळं राहणार आहे. त्यावर आता ना सुशीला म्हणते की मी काय म्हणते, आता सारंग शुद्धीवर आले तर आपण सावलीला सगळं सांगून टाकायला हवं नाही का? अमृता म्हणते मलाही असंच वाटतं, पण सारंगला आपण शब्द दिलाय ना, म्हणजे आपण हे स्वतःहून काही सांगणार नाही आहे. जोपर्यंत सारंग स्वतः सांगत नाही आहे तोपर्यंत मग आपण कसं सांगणार? तर बबलू म्हणते की हो ते तर आहेच ना, कसं सांगायचं, पण मला तर वाटतं हीच आता योग्य वेळ आहे. सावली वहिनीला ना सगळं कळायलाच हवं, पण कसं करायचं, काय करायचं त्यासाठी? आता बबलू म्हणतो की मला ना असं वाटतं की तुला असं वाटतं ना की म्हणजे आपण आपला शब्दही मोडायला नको, पण सावलीला कळायला हवं. म्हणजे त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो. असं एक काहीतरी गोष्ट करायची ज्याच्यामुळे सावलीसमोर ते सत्य येईलच आणि ती गोष्ट आपल्याकडून कळली जाणार नाही. म्हणजे कळते ना की आपल्या तिघांना शब्द दिलाय ना, आपण तिघांनी ही गोष्ट सांगायची नाही आहे, कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीकडून कळलं पाहिजे. नाहीतर मग अशी काहीतरी आयडिया बनवून करूया की जेणेकरून
सारंगच्या सावलीच्या समोर सगळं सत्य येईल. काय करायचं बरं? तर मंडळी आता अमृता म्हणते की आहे, माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे. आणि मंडळी आता अमृता ह्या तिघांना सुद्धा आयडिया सांगते. आणि आता हा बबलू म्हणतो की येस, हा जर आपला प्लॅन वर्क झाला तर 100% आता सावलीला कळणार की सुशिलाचं सारंगचं लग्न झालं नाही आहे, हे सगळं खोटं खोटं नाटक होतं. बस ठरलं तर मग. तर मंडळी आता ह्या तिघांनी ठरवलं की काहीही झालं तरी सावलीला आता हे कळायलाच हवं. तर मंडळी इकडे दाखवले ही तिलोत्तमा आता तिथे चंद्रकांतचा फोटो लावलेला आहे. आणि चंद्रकांतच्या फोटोकडे बघून म्हणते की बघताय ना तुम्ही, बघताय ना घरामध्ये सगळं काय चाललंय ते. ह्या घरात आहे ना मला काही काडीची किंवा कवडीची किंमत सुद्धा राहिली नाही आहे. बघितलात ना सगळं कसं चाललंय. सगळेजण त्या सावलीच्याच मागे पुढे करतात. म्हणजे ह्या घरात मला कधी कधी हा प्रश्न पडतो की ह्या घरात माझ्या शब्दाला किंमत नाही आहे, पण ही जी माणसं घरात आहेत ती माझी राहिली आहेत ना, म्हणजे माझी किंमत आहे की नाही त्यांना मला काही कळतच नाही आहे. असं वाटतं की सगळेजणं माझ्यापासून दुरावली आहेत. आता बघा ती सावली घरात आली आहे, नशीब आता ती निघून जाईल, सारंग शुद्धीवर आलाय. पण त्या ठिकाणी तुम्ही असतात तर काय म्हणाला असतात की जाऊ दे ग, राहू दे तिला, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, राहू दे ना, काय फरक पडतोय, असं म्हणाला असतात. पण मलाच ते नको आहे. कितीही मी त्या सावलीला सारंगपासून लांब लांब करण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्या सारंगच्या जवळच चालली आहे. आता तरी बघितलं का, सारंग शुद्धीवर आल्यानंतर सावली सावली सावलीच करत होता. किती किती प्रयत्न करते पण ती लांब जातच नाहीये. काय करू मी आता त्या सगळ्यासाठी? मला आतापर्यंत हे वाटत होतं की सगळी माणसं माझी आहेत, पण नाहीये. अमृता सुद्धा खोटं बोलतीये. ती मूर्ती फेकून दिली होती मी सगळी बाहेर, पण तरी सुद्धा अमृताने मला फसवलंच. तर मंडळी आता इथे ह्या तिलोत्तमाने अमृताला बोलवलेलं असतं. अमृता येते आणि म्हणते की आई तुम्ही मला बोलवलं? तिलोत्तमा म्हणते हो, मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. आता अमृता म्हणते की बोला नाही, काय बोलायचं आहे? तिलोत्तमा म्हणते की सावलीची मूर्ती तिच्या सामानातून मी बाहेर काढली होती, घराच्या बाहेर काढली होती. ती मूर्ती पुन्हा आपल्या घरामध्ये कशी आली, कशी काय आली सांग बरं. म्हणजे गेली 8 वर्ष ती मूर्ती आपल्या घरातच होती. म्हणजे तू आत्तापर्यंत माझ्याशी खोटं बोललीस का? बोल ना अमृता, मी तुझ्याशी बोलते. ती मूर्ती आपल्या घरात कशी आली, कुठून आली? आता अमृता काही बोलतच नाही आहे, मान खाली घडून उभी असते. तिलोत्तमा चिडत्याने म्हणते की सांग, सांग ना काय झालं, आता का गप्प राहिली आहेस? आता मात्र अमृता म्हणते की हो हो आई, ती मूर्ती मीच जपून ठेवली होती. सावलीचं सामान तुम्ही घरातून बाहेर काढलं, मला सावलीची एकतरी आठवण या घरामध्ये पाहिजे होती. त्यावर आता ही तिलोत्तमा म्हणते की म्हणजे माझ्याशी तू खोटं बोललीस, खोटं बोललीस तू माझ्याशी. इतके दिवस एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस. म्हणजे ती मूर्तीच नाही, सावलीच्या अनेक आठवणी असतील ना या घरामध्ये, ज्या जपून ठेवल्या असतील. सांग ना काय काय अजून ठेवलेस जपून, काय काय जपून ठेवलेस? म्हणजे या घरात माझी काही किंमत नाही आहे का? कवडीची सुद्धा किंमत राहिली नाही का मला, की तुझ्यावर विश्वास ठेवून मी मोठी चूक केली आहे? अमृता बिचारी आता काहीच बोलत नाही आहे. आणि आता ही तिलोत्तमा बरंच काय काय बोलत असते की काय आहे काय त्या सावलीमध्ये, तिला इतकं लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तरी तो सारंग पण तिच्या तिच्या मागे मागे करतोय. ह्या घरात माझी माणसं आहेत ना, म्हणजे ह्या घरात मला किंमत आहे ना, की सांग ना, तूच सांग आता मला. आणि आता ही थोडीशी भावूक होते तिलोत्तमा आणि म्हणते की कवडी मात्र किंमत नाही राहिली आहे मला. अमृता, मला आता तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, तू सांगशील का? खरं सांग, ह्या घरात आहे का गं मला किंमत? तुझ्या लेकी, सारंगच्या लेकी, आणखीन कोणाच्या लेकी आहे किंमत? त्यावर आता अमृता म्हणते की आई तुम्हाला उत्तर ऐकायचं आहे माझ्या तोंडून? सांगू तुम्हाला उत्तर? तुम्ही कधी सारंगच्या रूममध्ये गेलात, सारंगचा रूम बघितलात? 8 वर्षापूर्वी जसा सावलीने तो रूम ठेवला होता, अगदी तसाच्या तसाच तो रूम आहे. त्या रूममधली एक वस्तू इकडची तिकडे झाली नाही आहे. बघितलं तुम्ही कधी त्या रूमकडे? आता सारंग बेशुद्ध होता तरी तो सावलीचंच नाव घेत होता. सावली सारंगच्या मनातून कधीच गेली नाही आहे, मुळात ह्या घरातूनच कधी गेली नाही आहे. सावली कायम ह्या घरात, ह्या आठवणीत कायम सगळ्यांच्या मनात राहिली आहे. फक्त तुम्ही ती उघड्या डोळ्यांनी बघायला हवी. तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढलीत ना की तुम्हाला सगळं कळेल. आता तिलोत्तमा चिडत्याने म्हणते की बस बस झालं हे सगळं, तू आता मला शहाणपणा शिकवणार आहे का? आता ही अमृता म्हणते आई मी शहाणपणा शिकवत नाही आहे, सत्य परिस्थिती सांगते आहे, ह्यातच बळ आहे, जे आहे ते सत्य स्वीकारायला हवं आपण सगळ्यांनी. आता तिलोत्तमाला कळत नाही, ती कन्फ्यूज झाली आहे. तर मंडळी आता ह्या दोघीजणी किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. सावलीला ही सुशीला मदत करत असते. आता सुशीलेला टेन्शन आलं आहे, ती विचारांमध्ये असते की काय करायचं. तेवढ्यात आता ही सावली लगेच म्हणते की ऐका ना, मला जरा डाळीचा डब्बा काढून देता का? सुशीला आता जाते डाळीचा डब्बा शोधत असते. तेवढ्या सावली म्हणते अहो तिथे नाही, इथे असतो डाळीचा डब्बा. त्यावर ती म्हणते की सॉरी सॉरी, हां माझ्या लक्षात नाही गेलं. म्हणजे काय ना, अमृताताई किचनमध्ये असतात ना, मी फारशी किचनमध्येच येत नाही, त्याच्यामुळे किचनमध्ये कोणती गोष्ट कुठे असते काय असते मला त्यातलं माहीतच नाही आहे. त्यावर सावली म्हणते की ओके काही हरकत नाही आहे. तर मंडळी आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असताना त्याच वेळेला तिथे आता ही आली आहे, अमृता आली आहे. आणि अमृताच्या हातामध्ये ना विठुरायाची मूर्ती असते. आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असता अचानक मूर्ती समोर आल्यानंतर इथे हिचं लक्ष जातं, आपलं सुशिलाचं लक्ष जातं. सुशिला लगेच सावलीला म्हणते की सावली बघ ना. आणि सावली समोर बघते तर विठुरायाची मूर्ती बघून तिला खूप आनंद झालेला असतो. सावली म्हणते की विठुरायाची मूर्ती,
त्यावर आता ही अमृता म्हणते की हो, हीच मूर्ती ज्यावेळेला तू गृहप्रवेश केला होतास तेव्हा सगळ्यात पहिली मूर्ती तू ह्या घरात आणली होतीस. आणि हो, हीच मूर्ती मी आत्ता समोर आणली आहे. ह्याच विठुरायाने आज आपल्या सारंगला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय, संकटातून बरं केलंय. आणि म्हणूनच आज ह्या विठुरायाची मूर्ती तू ज्या ठिकाणी विठुरायाला ठेवलं होतंस त्याच ठिकाणी ठेवायची आहे. सावली आता विठुरायाच्या पाया पडते आणि म्हणते की नाही, आईंना ही गोष्ट नाही आवडणार, तुम्हाला माहिती आहे ना त्या किती राग करतात त्या. त्यावर आता अमृता म्हणते की बघ, त्या सगळ्या गोष्टी सोडून दे. मला इतकंच म्हणायचं आहे की विठुरायाची ह्या घरावर कायमच कृपा होती आणि आज आपला सारंग जो बरा झाला आहे तो ह्या विठुरायामुळेच झाला आहे. आणि हो, आईला माहीत झालं आहे की ही मूर्ती मी ह्या घरामध्ये इतकी दिवस जपून ठेवली होती. ते आता काही बोलणार नाही आहेत. आणि त्याच्यामुळे सावली, मला असं वाटतं की ज्या ठिकाणी ह्या विठुरायाची जागा आहे त्या ठिकाणीच असायला हवी. तो पुन्हा तुझ्याच हाताने त्या जागेवर विठुरायाला ठेव बरं. आणि मंडळी, सावलीने आता ती विठुरायाची मूर्ती किचनमध्ये ज्या ठिकाणी ठेवली होती, म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा ती ह्या घरात येते त्याच ठिकाणी आता तिने विठुरायाची मूर्ती पुन्हा ठेवली आहे. मग ह्या तिघींनी मिळून आता त्या विठुरायाला हळद कुंकू वाहिलं आहे, तुळशी माळ वाहिली आहे, त्याची पूजा केली आहे आणि तिघींनी छान असा आशीर्वाद घेतला आहे. सावलीला हे सगळं बघून खूप छान वाटत असतं. तर मंडळी, हे सगळेजण आता बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात आणि जेवणाचा असा घमघमीत वास सुटलेला असतो. त्यावर आता सारा म्हणतो की काय वास सुटला आहे जेवणाचा, आहा, म्हणजे मला ते सगळे जुने दिवस आठवले. त्यावर आता हा बबलू म्हणते की हो, ह्या जेवणाच्या वासावरून पहिले तुमचे आधीचे जे दिवस आठवले असेल नाही का. तर आता इथे हे लगेच म्हणतात की असं जेवण असलं ना तर कधी जेवणावर एकदा ताव मारतोय ना असं होतंय. आणि सावलीच्या हातचं जेवण म्हणजे आहा. तेवढ्यात जगन्नाथ आता मुद्दाम आहे ना सारंगला म्हणतात, सारंग मी काय म्हणतो, तुझी बायको पण असं छान जेवण बनवत असेल ना, काय बरं तुझी बायकोच्या हातचा तुझा फेवरेट पदार्थ कोणता. तर सारंग म्हणतो की बनवते ना, म्हणजे सगळं जेवण सगळा स्वयंपाक छान उत्तम बनवते, सगळं आवडतं मला. जगन्नाथ म्हणतात तसं नाही रे, म्हणजे एखादा काहीतरी स्पेसिफिक गोष्ट असेल ना की तुला ती खूप जास्त आवडत असेल ना असं काहीतरी. तेवढ्यात आता सारंग थोडासा कन्फ्यूज होतो, कारण त्याने सुशिलाच्या हातचं अजूनपर्यंत काही खाल्लेलंच नसतं. आता जगन्नाथ म्हणतात की अरे बोल सारंग, काहीतरी असेल ना, काहीतरी स्पेशल बनवत असेल ना रे ती. आता तेवढ्यात जगन्नाथ आहे ना व्यंकटेशला म्हणतात, व्यंकटेश तुम्हाला सावलीच्या हातचं कोणती डिश आवडते बरं, सावली काय छान बनवते सगळ्यात. व्यंकटेश म्हणतात, सावलीच्या हातचं जेवण म्हणजे बापरे, नेहमीच, म्हणजे तिने साधं जेवण जरी केलं ना तरी पंचपक्वान्न असल्यासारखं वाटतं, उत्तम जेवण. आणि त्यातल्या त्यात भारी म्हणजे तिच्या हातची पुरणपोळी, आहा, काय पुरणपोळी बनवते ती. तेवढ्यात सारंग म्हणते की हो ना, सावलीच्या हातची पुरणपोळी म्हणजे अगदी लुसलुशीत, मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवता क्षणी विरघळते. आणि त्याच्यावरती तिची जी डेकोरेटेड करते ना, तुपाची धार आणि ती कटाची आमटी, म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. आणि मंडळी, ह्या सगळ्यात आता ना जगन्नाथ ही गोष्ट ऑब्झर्व करतात की मी ह्याला प्रश्न विचारला की सुशीला काय चांगलं बनवते, पण हा इथे सुद्धा सावलीचंच कौतुक करतोय. म्हणजे सारंगच्या मनात अजूनही सावलीबद्दल तितकंच प्रेम आहे. बबलू सुद्धा आता कन्फ्यूज होऊन बघत बसलाय की जगन्नाथने यांना सुशिलाबद्दल विचारलं, हा तर सावलीचंच कौतुक करतोय. आणि नंतर त्याला सारंगला आठवतं की अरे आपण सावलीच्याच नवऱ्यासमोर सावलीचं कौतुक करतोय आणि तो बिचारा पुन्हा शांत बसतोय. तर मंडळी, आता इकडे दाखवलंय की अमृता सावलीला म्हणते की सावली ऐकतेस का, सारंगच्या कपड्यामध्ये ना काहीतरी एक वस्तू आहे, ते आता लोक काय, हां, मुलांचे कपडे काढायचे आहेत, ते जरा काढून ठेवतेस का. मुलांनी बघ अजून पण कपडेसुद्धा चेंज केले नाही आहेत. त्यावर आता सावली म्हणते की मी कसं जाणार त्यांच्या कपड्यामध्ये, म्हणजे हात कसं लावणार, ह्या घरात आल्यापासून मी कधी सारंगच्या कपड्याला हात लावला नाही आहे. आणि हा रूम खरं तर सारंगचा आणि सुशीलाताईंचं आहे ना, मग सुशीलाताई तुम्ही जाता का प्लीज, म्हणजे तुमचंच घर आहे, तुमचंच कपड आहे आणि तिथे मी जाणं बरोबर वाटत नाही ना. सुशीला म्हणते मी कसं जाणार, सावली माझ्या हाताला पीठ लागले ना, जा ना तुम्ही घेऊन या, काही हरकत नाही आहे. आता सावलीला प्रश्न पडलाय की आपण तिथे कसं जाणार ना दुसऱ्यांच्या रूममध्ये, आता नवरा बायकोंचा बेडरूम आहे, मग आपण तिथे कसं आता जाऊ शकतो. तिला खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. सावली म्हणते की नाही या, मी जाणार नाही आहे, वहिनी हवं तर तुम्ही जा, पण मी त्यांच्या रूमला जाऊन हातच नाही लावणार. आता हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात आता हिचं झालेलं असतं, म्हणजे ह्या लोकांनी ना एक प्लॅन केलेला असतो की सारंगच्या रूममध्ये फोटोज वगैरे लावलेले असतात आणि सावलीचे, त्यांच्या लग्नाचे वगैरे, म्हणजे सारंग अजून सावलीवर किती प्रेम करतोय, त्याच्या मनात अजून सावलीच आहे, ह्या सगळ्या गोष्टी सावलीला दिसतील, कळतील आणि मग सावली थोडीशी इमोशनल होईल, तिच्या मनात सारंगबद्दल प्रेम पुन्हा उफाळून येईल, असा तो सगळ्याचा प्लॅन असतो. पण सावली तिथं न गेल्यामुळे त्यांचा हा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की ही तिलोत्तमा घरामध्ये असते, रूममध्ये असते तिच्या, आणि तेवढ्यात ही येते आणि म्हणते की आई आई, खूप खूप मोठी गोष्ट घडली, खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता ही तिलोत्तमा म्हणते की काय काय झालं. तेवढ्यात ती म्हणते की आई तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये काय चाललंय ते, पुरणपोळीचा बेत चाललाय घरामध्ये. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते असणारच ना, माझा लेक इतक्या दिवसानंतर कोमातून बाहेर आलाय, बरा झालाय, पुरणपोळीचा बेत तर घरामध्ये व्हायलाच हवा. आता ही म्हणते की हो, मला तेच म्हणायचंय, म्हणजे आज पंचपक्वान्न तर व्हायलाच पाहिजे ना. पण मी काय म्हणते की आपण पंचपक्वान्न करण्यापेक्षा आपण एक काम करूया,
5 सुहासिनी सुद्धा आणूया, म्हणजे आपण 5 जणींनी मिळून सारंगला ओवाळू, नाही का आई? तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की 5 जणी पण 5 सुहासिनी आणायच्या कुठे? तेवढ्यात आता ही म्हणते की आई त्यात काय एवढं, 5 सुहासिनी आपल्याच घरात नाही आहेत का? एक तुम्ही, मी, अमृताताई आणि एक सुशिला आणि एक सावली. तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की काय सावली? ती अजून तिथेच आहे, पण मी तिला कधीच घरातून जायला सांगितलंय, अजून गेली नाही का ती? तेवढ्यात आता ही मोनिका म्हणते की आई नाही गेली ती. अहो खाली पुरणपोळीचा बेत तीच बनवते ना, तिच्याच हातचं जेवण चाललंय सगळं, तीच घरामध्ये सगळा स्वयंपाक बनवते. तिलोत्तमा म्हणते की काय, मी त्या जगन्नाथला आणि सावलीला सांगितलं होतं की सारंग आता बरा झालाय, पटकन घरातून बाहेर निघायचं, पण हे लोक अजून गेलेच नाही आहेत.